हाय हॅलो नमस्कार. मी गणेश तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय परत एकदा आपल्या गावठी दरबार यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, तुम्ही जो हा पक्षी पाहत आहात तर हा गळाकाटूचा पठ्ठा आहे आणि आपल्या घरचं पिलू आहे मित्रांनो, कोंबडा आहे हा. आणखीन उंच होणार आहे बऱ्यापैकी, उंच पायाचा आणि उंच मानेचा हा पक्षी होणार आहे. याची आई उंच पायाची होती मित्रांनो, बाप उंच पायाचा नव्हता इतका, पण तरी पण तो आईवरती जाऊन बऱ्यापैकी उंच झाला आहे. जस्ट 4 महिन्याचा पठ्ठा आहे, तर इतका उंच आहे मित्रांनो. आणि रिअलमध्ये पाहिल्यानंतर जास्त उंच दिसतो, मोबाईलमध्ये दिसत नाही. तर हा जातो आहे मित्रांनो पुण्याला हडपसरच्या इकडे. आपले एक सबस्क्रायबर आहेत, आसिफ शेख नाव आहे सरांचं, आणि जुने सबस्क्रायबर आहेत बऱ्यापैकी आणि विश्वासू पण. तर त्यांना आपण अगोदर पण पांढऱ्या कोंबड्या दिल्या होत्या मित्रांनो, पांढऱ्या रंगाच्या. तर सरांना पांढऱ्या रंगाचं अट्रॅक्शन जास्त आहे आणि सरांच्या घरी हे पक्षी गेलेला आहे, हा पक्षी गेलेला आहे मित्रांनो. आणि सरांचा मुलगा इकडे या पक्षाच्या अनबॉक्सिंग करतोय आणि पळतोय सुद्धा मित्रांनो. तर सरांकडे आपण खूड कोंबडी आणि अंडी पण दिली होती आणि त्या अंड्यांमधून पिल्लं पण निघाली आणि त्याकडून तिकडे मित्रांनो एक मल्टी कलरचा कोंबडा आणि एक मोठा कोंबडा झाला. तर त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवेनच. सर काय म्हणतात ते बघा. कुछ नहीं करता। याची याची गला काटू मुर्गा है ये, गणेश सर के वास्ते हमने मंगाए थे। बच्चा है 4 महीने का, बहुत अच्छा है। यहाँ पे सही से पहुँच गया हमारे पास। गणेश सर का थैंक यू। तर मित्रांनो, पक्षी आपले मोकळ्या वातावरणात गेल्यानंतर मला खूप आनंद होतो, का तर ते बंदिस्त राहत नाहीत आणि स्वच्छंदी जीवन जगतात मित्रांनो. आणि मग आपल्यालाही त्या गोष्टीचं रिग्रेट होत नाही. तर एक छान असा पक्षी आणि चांगल्या वातावरणामध्ये चांगल्या हातामध्ये गेला, त्याबद्दल छान वाटते. आणि सबस्क्रायबर लोकांची प्रतिक्रिया पण छान असते, त्याबद्दल पण खूप छान वाटतं. तर एकंदरीत तुम्हाला पण असे पक्षी मागवायचे असतील तर तुम्ही नक्की मागवू शकता. आणि पक्षी कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि हाईपचे पॉईंट पण नक्की द्या. थँक्यू.